आज आपण बनवणार आहोत मुलांना प्रचंड आवडणारं टोमॅटो केचप, तेही घरच्या घरी. बेसिक साहित्य आहेत आणि इतकं जबरदस्त केचप बनून तयार होतं. कलर अप्रतिम येतो आणि नैसर्गिक कलर आहे. आपण ह्यात ॲडिशनल काही कलर ॲड केलेलं नाही आहे. अतिशय सुंदर आणि मस्त चवीचं असं केचप आपण आज बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 किलो लाल टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो निवडताना शक्यतो लाल टोमॅटो, पिकलेले टोमॅटो घ्या. स्वच्छ धुवून त्यांना आपण साईडला ठेवून देणार आहोत. 1 किलो टोमॅटोचं आपण आज केचप करणार आहोत. आता हे टोमॅटो जे आहेत ना, रफली आपण कापून घेणार आहोत. जाडी फोडं कापायची आहेत. अगदी काही गरजेचं नाही आहे की आपल्याला बारीक कापायचं आहे. अशीच जाडे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आतमध्ये चेक करायचं आहे व्यवस्थित कीड वगैरे नाही आहे ना. तर आता इथे मी एक खोलगट कढई घेतलेली आहे. शक्यतो खोलगट कढई घ्या आणि अशी पसरट असं घ्या, म्हणजे ते शिजायला चांगलं भेटेल ना, अशी कढई घ्या. आता गॅस चालू केलेली आहे स्लो गॅसवर. आता हे जे कट केलेले टोमॅटो आहेत, कापलेले टोमॅटो, 1 किलो टोमॅटो सगळे आता मी ह्यात टाकते आणि हलकं गॅस चालू केलेला आहे, स्लो गॅस ठेवलेला आहे. त्यात आता मी इथे 1.5 चमचा मीठ टाकते. मिठाचं प्रमाण आधी शक्यतो थोडं कमीच ठेवा, लागलं तर आपण नंतर ॲड करू शकतो. मीठ टाकल्यामुळे आपली टोमॅटो जे आहेत ना, छान असे पटापट शिजायला मदत होईल. आता छान आपल्याला टोमॅटो जे आहे ना शिजवून घ्यायचं आहे. एक वाफ काढून घेऊया आधी. तर झाकण ठेवून त्याला आपण 5 ते 7 मिनटं ना एक वाफ काढायला साईडला ठेवून देणार आहोत. आता स्लो गॅसवर 5-7 मिनटं एक वाफ आलेली आहे. बघू शकता पाणी सुटायची सुरुवात झालेली आहे टोमॅटोना. आता छान त्याला आपण ना 7-8 मिनटं ठेवलेलं आहे. छान असं पाणी सुटलेलं आहे. त्याला एकदा चांगलं मिक्स करायचं आहे. आता सतत ह्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे कसं आपल्या टोमॅटोचं पाणी जे आहे रिलीज होत राहतं. आता त्यात आपल्याला टाकायचं आहे 4-5 बीटाचे तुकडे आहेत, 10-12 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि 1 कांदा घेतलेला आहे. 1 किलो टोमॅटोला 1 कांदा घ्यायचा आहे आणि 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं बीट टाकल्याने काय होतं ना, कलर खूप सुंदर येतो. नॅचरल कलर जर आपल्याला आपल्या केचपला हवा असेल तर अगदी बीट टाकायचं आहे. खूप सुंदर कलर येतो. आता 10-15 मिनटं स्लो गॅसवर एक वाफ काढत आपण ठेवून देणार आहोत. चांगलं कांदा टोमॅटो हे सगळं जे लसूण वगैरे आपण टाकलेलं आहे ना, छान शिजलं पाहिजे आणि टोमॅटो नरम झालं पाहिजे, अगदी सॉफ्ट मऊ झालं पाहिजे. मध्ये आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पण मध्ये झाकण काढून आपण थोडं चमचा फिरवत राहायचं आहे, कारण ह्यात आपण तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे, तर खाली लागण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो गॅस स्लोच ठेवा आणि मध्ये चमचा मारत राहा, म्हणजे अजिबात तुमच्या कढईला टोमॅटो लागणार नाही. आता मस्त असं टोमॅटो शिजायला आपण ठेवून देणार आहोत. त्याचबरोबर इथे मी टाकते 1 चमचा कश्मीरी लाल मिरची आहे. आता ही कश्मीरी लाल मिरची ना अजिबात तिखट नसते, पण जर केचप तुम्हाला तिखट करायचं असेल ना, तर तुम्ही लाल सुक्या मिरच्या ज्या असतात त्या टाकून केचप तिखट करू शकता. इथे मी कश्मीरी लाल मिरची वापरली आहे, म्हणजे कलरही छान येतो त्याला, म्हणून मी ते कलरसाठी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. पण तुम्हाला जर तिखट हवं आहे तर सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत. पुन्हा सगळं एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि पुन्हा 5 ते 7 मिनटं आपण वाफत त्याला ठेवून देणार आहोत. आता एकूण 15 ते 20 मिनटं छान आपले टोमॅटो गळलेले आहेत, मऊ झालेले आहेत. बघू शकता. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. छान आपले टोमॅटो जे आहे मऊ झालेले आहेत आणि कलर अप्रतिम आता दिसतोयच तुम्हाला, किती सुंदर कलर आलेला आहे. आता गॅस बंद केलेली आहे आणि हे जे आपलं टोमॅटो आहे ते आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता अर्धा तास चांगलं फॅन खाली ठेवलात ना, पूर्ण थंड करायचं आहे आणि मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर जोपर्यंत आता हे टोमॅटो गार होत आहेत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे एक अशी मी जाळी घेतलेली आहे. त्या जाळीत आता मी टाकते 10 ते 12 काळी मिऱ्या, त्याचबरोबर 10-12 लवंग टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर 3 वेलच्या आहेत
आणि आता 1 इंचाचं दालचिनीचा तुकडा आहे, त्याला मी छोटे छोटे पीस करून टाकत आहे। आता जर अशी तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही सुती कपड्यात सुद्धा हे सगळे मसाले टाकून त्या गाठ मारून तो कपडा टाकू शकता। आता ह्या मसाल्यांचा आपल्याला फ्लेवर त्यात हवा आहे म्हणून मी असं जाळीत टाकते। आता तोवर आपलं टोमॅटोचं मिश्रणही थोडंफार गार झालेलं आहे। आता इथे थोड्या थोड्या बॅचमध्ये ना आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची प्युरी करून घेणार आहोत। हलकंसं अजून गरम आहे माझं मिश्रण, पण तुम्ही पूर्ण गार करूनच मिक्सरला लावा। आता हे पूर्ण आपण फिरवून घेणार आहोत, अजिबात पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे, नुसतं असंच आपण त्याची प्युरी करून घेणार आहोत। आता इथे मी एक खाली भांडं घेतलंय, त्यावर चाळण ठेवायची आहे आणि आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे। जी ती आपण मिक्सरमधून प्युरी केलेली आहे ती प्युरी आपण गाळून घ्यायची आहे। गाळून नाही घेतली तरीही चालते, गाळून घेतल्याने काय होतं ना, टोमॅटोच्या ज्या साली असतात किंवा टोमॅटोच्या बिया असतात किंवा कोणतेही आपलं जे आहे लसूण वगैरे जर जाड कोणतं कण राहिलं असेल, वाटलं गेलं नसेल तर ते वर निघून राहतं आणि आपल्याला छान स्मूथ असा आपला केचप भेटतो। म्हणून थोडंफार असं गाळून घेतलं तर चांगलंच होतं। बघू शकता थोडंफार बिटाचे वगैरे कण राहिलेले आहेत। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात ना पुन्हा आता दुसरा बॅच मी वाटून घेते। असं थोड्या बॅचमध्ये आपण टोमॅटो जे आहे प्युरी करून घ्यायचे। लक्षात ठेवा पाणी अजिबात टाकू नका, पाणी न टाकताच असंच नुसतं आपण फिरवून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता दुसरंही बॅच आपला तयार झालेला आहे। आता त्याचीही प्युरी आपण छान असं काढून घेणार आहोत। चमच्याने मिक्स करत राहायचं आहे, कारण आता हे खूप दाटसरच आहे म्हणून असंच ते खाली पडणार नाही। चमच्याने थोडं हलवत राहिलात ना, मिक्स करत राहिलात की ते आपोआप त्याची प्युरी जी आहे खालच्या भांड्यात एकत्र व्हायला सुरुवात होते। बघू शकता अगदी छान सुंदर असं आपला केचप बनून तयार होणार आहे। प्युरी बघू शकता अत्यंत मस्त छान अशी दाटसर खाली पडते। आता असंच छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हा जो थोडंसं मिश्रण जे उरलेलं आहे ना, थोडासा आता टोमॅटोचा जो गर उरलेला आहे तो गर पुन्हा आपण ना मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि परत एकदा त्याला आपण फिरवून घेणार आहोत। म्हणजे त्याचं अर्क ना आपण सगळं काढून घेणार आहोत, अजिबात काहीच बाकी ठेवायचं नाही आहे। आता हे अर्कसुद्धा एकदा मी फिरवून घेतलं आहे, म्हणजे अजून थोडं ते नरम होतं। थोडेफार काय कण राहिलेले असतात बिटाचे किंवा टोमॅटोचे, तेही सगळे निघून जातात। आणि हे आता थोडंफार आता उरलेलं आहे। ह्याच्यात आता तर खरं तर काही उरलेलं नाही आहे, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोची कोणती ग्रेव्हीची भाजी करत असाल तर त्या ग्रेव्हीच्या भाजीत हे तुम्ही टाकू शकता, किंवा मी तर हे डिस्कार्डच करणार आहे। आता काही त्यात उरलेलं नाही आहे, त्यातलं आपण सगळं अर्क काढून घेतलेलं आहे। छान असं त्याला गाळून आपण घेतलेलं आहे आणि बघू शकता खाली मस्त असं प्युरी आपली तयार आहे टोमॅटोची। अजून त्याचं केचप झालेलं नाही आहे, अजून ही प्युरीच आहे। बघू शकता छान अशी लाल त्याचा बिटाचा कलर आहे, खूप सुंदर कश्मीरी लाल मिरची आणि टोमॅटो आपले लाल असल्यामुळे ना अगदी सुंदर कलर आलेला आहे त्याला। आणि कन्सिस्टन्सी आता खूपच पातळ आहे, कारण टोमॅटोचं भरपूर प्रमाणात पाणी त्यात अजून उरलेलं आहे। म्हणून आता आपण त्याच्या पुढची प्रोसेस करणार आहोत। आता काय करायचं आहे ना, तीच खोलगट कढई घेतलेली आहे मी आणि गॅस स्लो चालू ठेवलेली आहे, स्लो करून। आता ती प्युरी आपण कढईत ओतणार आहोत आणि ना ही आता प्युरी जी आहे ना खूप अशी चटकायची सुरुवात होईल। जसजशी शिजत राहील ना तशी ती चटकत राहील, म्हणून अगदी फटाफट आपल्याला आता ही प्रोसेस करायची आहे। आता इथे मी 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर आता जी आपण मसाल्याची बनवून ठेवली होती चाळण, ती मसाला चाळण आपण त्यात टाकणार आहोत। म्हणजे आपल्याला फक्त ह्यात फ्लेवर पाहिजे ह्या मसाल्यांचा, नंतर मग आपण ही चाळण काढून डिस्कार्ड करणार आहोत। आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ही प्युरी जी आहे आटवायला ठेवणार आहोत आणि ही प्रचंड चटकते, म्हणून शक्यतो झाकण ठेवाच, नाही तर पूर्ण गॅस तुमची खराब होईल, किचन तुमचं खराब होईल। आता बघू शकता हे शिजायची सुरुवात झालेली आहे। थोडं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला शिजत ठेवून द्यायचं आहे। आपण अजिबात झाकण काढायची चूक करू नका,
नाही तर पूर्ण गॅस खराब होणार आहे तुमचा आणि पूर्ण किचन तुमचा खराब होईल अशी प्रचंड चटकणारी ही ग्रेव्ही आहे। प्युरी आपली खूपच चटकते। आता पुन्हा त्याला थोडंसं मिक्स करून झाकण ठेवलेलं आहे। हळूहळू शिजायची सुरुवात झालेली आहे। टोमॅटोचं जे पाणी आहे ते आटायची सुरुवात झालेली आहे आणि आपण ह्यात काही टाकलेलं नाही आहे ना, तेल बटर, म्हणून ही प्युरीसुद्धा खाली लागण्याची शक्यता आहे। म्हणून शक्यतो स्लो गॅसवरच करा। मी इथे इंडक्शनवर करते आणि इंडक्शनचं टेम्परेचर खूपच लो ठेवलेलं आहे मी, म्हणून अजिबात काही लागायची भीती नाही आहे। आता इथे मी काय करते ना, अर्धी वाटी विनेगर घेते, व्हाईट विनेगर जे आपण कोणत्याही चायनीज पदार्थात वापरतो ना, ते मी इथे घेतलेलं आहे। विनेगर टाकल्याने काय होतं ना, आपल्या केचपची शेल्फ लाईफ वाढते, म्हणजे खूप दिवस टिकण्यास मदत होते। म्हणून अर्धी वाटी इथे मी विनेगर घेतलेलं आहे आणि आता विनेगर आपण त्यात टाकायचं आहे। बघू शकता प्रचंड चटकायची सुरुवात झालेली आहे, कारण पाणी आटायला सुरुवात झालेली आहे ना, म्हणून आता त्यात चटकतं भरपूर। आता त्यात मी विनेगर टाकलेलं आहे, थोडं थोडं मिक्स केलेलं आहे, चमचा मारत राहायचं आहे मधून आणि ह्या प्रोसेसला ना तुम्हाला साधारणतः 25 ते 30 मिनटं लागणार। स्लो गॅसवर खूपच म्हणजे वेळ लागतो ह्याला, पण जे रिझल्ट आहे ना अत्यंत सुंदर आणि मस्त असं केचप आपलं बनवून तयार होतं। आता बघू शकता छान असं आटलेलं आहे, बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता जसं पाणी आपलं निघून जातं ना सगळं टोमॅटोचं, तेव्हा हे चटकायचं बंद होतं। ह्यावरनं आपल्याला समजतं की आता केचपमध्ये आपल्या पाणी आता उरलेलं नाही आहे, प्लेन आता केचप आहे। आता इथे मी एक प्लेटवर तुम्हाला दाखवते। आता हे प्लेटवर थोडंसं आपण केचप काढलेलं आहे, बघू शकता थोडंसं सरतंय अजून ते खाली, म्हणजे हे इतकं सरलंही नाही पाहिजे, असं दाटसर आपल्याला बनवायचं आहे। थोडंसं पातळ अजून आहे, म्हणजे अजून थोडंसं पाणी त्यात उरलेलं आहे, म्हणून थोडं अजून 5 मिनटं त्याला मी गॅसवर असंच ठेवणार आहे। ही जी मसाल्याची आपली चाळण आहे ती आपण काढून डिस्कार्ड करून टाकायची आहे आणि हे 5 मिनटं अजून थोडं मी सिमरवर त्याला चालवून घेते। शक्यतो चमचा मारत राहिला ना की जास्त असं बाहेर चटकत नाही ते। बघू शकता छान असं कन्सिस्टन्सी खूपच सुंदर बनलेली आहे आणि 5 मिनटं अजून त्याला शिजवून घेते, म्हणजे जे उरलेलं पाणी आहे तेही निघून जाईल। तर 5 मिनटं अजून त्याला शिजवलं। आता बघू शकता कन्सिस्टन्सी अजिबात पटकन सरत नाही आहे, ते मस्त असं दाटसर एकाच ठिकाणी राहिलेलं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता खूपच सुंदर आणि मस्त दाटसर अशी झालेली आहे। आपला केचप छान असा रेडी झालेला आहे। बघू शकता खूप सुंदर असा कन्सिस्टन्सीचा आपला केचप बनवून तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायची आहे आणि हे मिश्रण जे आहे आपलं केचप जे आहे ना पूर्ण थंड करत ठेवायचं आहे। साधारणतः अर्धा पाऊण तास आपण थंड करत रूम टेम्परेचरवरच ठेवून द्यायचं आहे, झाकण मारायचं आहे आणि साईडला आपण ठेवून द्यायचं आहे। आता हे अर्धा पाऊण तास छान थंड झालं की त्यात आपण आता बरणीत भरणार आहोत। आता साधारणतः 1 किलो टोमॅटोचं ना 250 ते 300 ml केचप आपलं तयार झालेलं आहे आणि आता हा केचप जर तुम्ही रूम टेम्परेचरवर बाहेरच ठेवलात तर साधारणतः 2 महिने टिकेल आणि जर फ्रीजमध्ये ठेवलात तर साधारण 6 महिने आरामात टिकेल। असा हा सुंदर असा केचप आपला तयार झालेला आहे। कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मुलांना आवर्जून खायला द्या। हा घरगुती आपण स्वतःहून बनवलेला हा केचप, अजिबात आपल्याला आता भीती वाटणार नाही की मुलं बाहेरचं काही खातायत। आपण आवर्जून भरपूर केचप त्यांना खाऊ घालू शकता। मस्त दाटसर असं आपलं केचप बनवून तयार आहे। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।